नमस्कार 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 मंडळी, मी आशिष. मी तुम्हा सगळ्यांचं पुन्हा स्वागत करतो तुमच्या लाडक्या धमाकेदार मजेशीर कार्यक्रमात. याचं नाव आहे माहेर वाशिणींच्या हक्काचा सोहळा सख्यांचा. आपण आलेलो आहोत छत्रपती संभाजी नगर मध्ये आणि तिथल्या समर्थ नगर मध्ये आपण इथे आलेलो आहोत आणि तिथल्या या सगळ्या ताया आज इथे आलेल्या आहेत. आपल्या 16 सख्यांचा ह्या कार्यक्रमात सहभागी झालेल्या आहेत. क्या बात आहे, सगळ्यांनी छान नटून थटून आलेल्या आहेत. माहेर वाशिणी सगळ्या माहेरी आलेल्या आहेत. पण मला माहिती आहे की जेव्हा या सगळ्या तायांना आपल्या लग्नाचा दिवस आठवत असेल, पण त्या लग्नाच्या आधी जवळजवळ 1 महिनाभर आधी आपली माहेरची हक्काची माणसं त्या लग्नाच्या तयारीला लागलेल्या असतात आणि त्यामध्ये अत्यंत महत्त्वाचं काम जे असतं ते म्हणजे पत्रिका वाटणं. आणि त्या पत्रिका आपले आई बाबा त्या पत्रिका घेऊन नातेवाईकांकडे आपल्या शेजारी पाजारी जात असतात आणि आमंत्रण देत असतात, आमच्या लेकीच्या लग्नाला यायचं हां. पण हे वाक्य बोलत असताना त्यांच्या एका डोळ्यामध्ये आनंद असतो आणि एका डोळ्यामध्ये मात्र पाणी असतं की आपली लेक आपल्यापासून दुरावणार आहे, लांब जाणार आहे. पण तीच लेक जेव्हा पुन्हा माहेर येत असते तेव्हा मात्र आईबाबांच्या आनंदाला कुठलीही मर्यादा नसते, कुठलीही सीमा नसते. त्यांचा आनंद गगनात मावेन असा होत असतो, कारण आपली लेक पुन्हा एकदा माहेरी आलेली असते. आणि अर्थातच सगळ्या माहेरवाशिणी माहेरी आल्या, त्याच्यामुळे माहेरच्या आठवणी या तर निघणारच, आपले आई बाबा आपल्या डोळ्यासमोर येणारच. तेव्हा जाऊया आपण या सगळ्या तायांबरोबर त्यांच्या माहेरच्या आठवणी. तुझं नाव सांग. माधुरी राहुल पल्लेवार, छत्रपती संभाजीनगर शहागंज. आणि सासर? हे सासर आहे. सासर. आणि माहेर माझं परभणी सेलू, मानवत सेलू. अच्छा, परभणीचं. मानवत सेलू. वा वा, व्हेरी गुड. माझ्या आईचा किस्सा सांगते लहानपणीचा. मी 1.5 वर्षाची असेल सर. वडील माझे कॅशियर होते. अर्थातच त्यांच्याकडे भरपूर पैसा असेल, तर 1 रुपयाचा जे कॉईन मोठा होता तेव्हा पहिला, बाबा जेवण करून उठले आणि त्यांचा कलदार रोकडा खाली पडला. 1 रुपयाचं नाणं. 1 रुपयाचं नाणं खाली पडलं. मी रांगत गेले आणि 1 रुपयाचा ते बिस्किट समजून तो रोकडा मी खाल्ला. तो रोकडा इथे अटकला आणि जेव्हा बाबा निघून गेले तेव्हा मी आईकडे गेले. आई आला, मला बोलता पण येत नव्हतं. तर मग आईने तो रोकडा पाहिला आणि काय करावं काय नाही, पहिलीच मुलगी मी झालेली, वडिलाचा खूप जीव माझ्यावरती. बाबा आईला मारतील का म्हणून आई हे, पण मला आईने कधीच मारलं नव्हतं. पण त्यावेळेला आई माझी कमी शिकलेली होती सर. एवढं काही हे नव्हतं तेव्हा, मोबाईल नव्हते, काही नव्हते. तर तिने माझी पाठ अशी खाली ठोकली, जोरजोरात मारलं आणि ती पण रडत होती जेव्हा मला मारत होती ती. तर अक्षरशः तिच्या डोळ्यात पण पाणी होतं आणि माझ्याही होतं. तर आईनं तो रोकडा खाली पडला. तर हेच किस्सा माझ्या मुलासोबत झाला सर. त्याने सुद्धा तो रोकडा गिळला. तर मी त्याला दवाखान्यात नेत होते, पण मी मग माझ्या आईची स्ट्रिक पुन्हा अवलंबली की बाबा आपण पण करू शकतो. मी ओरियन सिटी केअरमध्ये नेत होते माझ्या मुलाला, तेव्हा मी ॲटोमध्ये त्याचा असं थापलं त्याला जोर रिक्षामध्ये. तर तो रोकडा खाली पडला सर. तर आईनं जी मला शिकवण दिली तीच ह्या वेळेला पण कामी आली मला. म्हणून मी, ती जरी नाही शिकलेली असली तरी तिनं माझ्यासाठी खूप मोठं शिकवण दिली मला. आणि ते आपण दरवेळेला ह्या गोष्टी शिकत. हा, नेहमी आठवण राहील सर बस आईचं. आईने माझा जीव वाचवला, मी माझ्या मुलाचा जीव वाचवला, बस अजून काय पाहिजे. वा, किती सुंदर. तू इतकं सगळं म्हणजे इतकं दिसतंय की बरंच काही बोलायचंय, बरंच काही. आईबद्दल जेवढं बोललं तेवढं सर कमी असतं. बस आई असते, आईला शब्द नाहीत सर. बरोबर. आई मिस यू. खूप खूप आठवण येते तुझी. पण माझ्या मुलांच्या शिक्षणामुळे मला यायला जमलं नाही यावर्षी तुला भेटायला. पण त्याची परीक्षा झाल्यावर मी नक्की येईल मम्मी तुला भेटायला. नक्कीच. हा जेव्हा आई भाग बघते तेव्हा त्यांच्या सुद्धा डोळ्यातून पाणी नक्कीच येईल. ताई, खूप छान वाटलं. आणि ज्या पद्धतीने तुझे मन मोकळेपणाने बोलतेस ना ताई, खूप छान वाटलं. तू बसू शकते. थँक्यू. बघितलं ना, माहेर म्हटल्यानंतर सगळ्यात त्यांना खूप काही बोलायचं असतं. पण माहेरच्या आठवणींमध्ये न रमता आपण खेळाकडे सुद्धा जायचं आहे. आणि मला माहिती आहे, मला खात्री आहे तायांनो, की तुम्हाला सुद्धा माहेरच्या आठवणींमध्ये जेव्हा या सगळ्या ताया जात असतात तुम्हाला सुद्धा माहेरची आठवण येत असणार. तुम्ही सुद्धा तुमच्या बालपणामध्ये नक्कीच जात असणार. आणि त्याच बालपणामध्ये घेऊन जाण्यासाठी आपण जाणार आहोत आपल्या पुढच्या खेळामध्ये. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. आणि माहेरच्या आठवणीनंतर आता आपण सुरू करणार आहोत आपल्या खेळाला, ज्यासाठी या सगळ्या ताया फार उत्सुक आहेत. खेळ खेळण्यासाठी. पण या खेळासाठी आपल्याला 16 ताया
लागणार आहेत, पण त्या आता निवडणार कशा, तर त्या आपण लकी ड्रॉ मधून निवडणार आहोत. पण आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की ही खुर्ची काय इथे आणून ठेवली, तर ही साधी सुधी खुर्ची नाहीये, ती माझ्या लग्नासाठी पण आणलेली नाहीये. बरं आणीन तर मग एकच कशाला आणीन ना, 2 आणीन ना, पण ती एक आणली आहे कारण ही मानाची खुर्ची आहे, अत्यंत स्पेशल अशी खुर्ची आहे. आणि जी आपल्या खेळाची हुकुमाची राणी असणार आहे ती या खुर्चीवरती विराजमान होणार आहे. क्या बात, एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत. पण ती ताई कोण हा तुम्हाला प्रश्न पडणार आहे. मला पण ती उत्सुकता आहे की एवढ्या तायांमधून कोण होणार आहे आजच्या भागाची हुकुमाची राणी. पण त्यासाठी आपल्याला लकी ड्रॉ करावा लागणार आहे आणि त्यासाठी मी एक बॉक्स घेऊन तुमच्याकडे येणार आहे. पण हा खेळ असा आहे की 16 ताया असणार आहेत आपल्या पहिल्या खेळामध्ये सहभागी होणार आहेत. या 16 तायांमधून 10 ताया ह्या आपल्या पुढच्या खेळामध्ये जाणार आहेत, 10 तायांमधून 5 ताया जाणार आहेत त्याच्या पुढच्या खेळामध्ये, आणि 5 तायांमधून शेवटच्या 2 ताया जाणार आहेत आपल्या शेवटच्या फेरीमध्ये. आणि त्या 2 तायांमधून होणार आहे आजच्या भागाची हुकुमाची राणी. ओ बापरे, एवढे सगळे खेळ खेळायचे, पार करायचे. बघूया कोण आहे हुकुमाची राणी. मला जेवढी उत्सुकता आहे तेवढी मला माहिती आहे तुम्हाला सुद्धा उत्सुकता आहे. पण ती हुकुमाची राणी कोण आहे हे जर तुम्हाला समजून घ्यायचं असेल तर त्यासाठी तुम्हाला हा भाग अगदी शेवटपर्यंत बघावा लागणार आहे. तेव्हा लवकरच मी एक बॉक्स घेऊन तुमच्या समोर येतोय. बॉक्समध्ये सफेद आणि लाल रंगाच्या चिठ्ठ्या होत्या. ज्या तायांच्या हातामध्ये लाल रंगाच्या चिठ्ठ्या आलेल्या आहेत त्या खेळासाठी त्यांची निवड झालेली आहे. जोरदार टाळ्या. उभ्या राहायचे. हे पहा. हो. सोहळा सख्यांचा, सोहळा सख्यांचा, हो हो हो, सोहळा सख्यांचा. आणि लकी ड्रॉ मधून या 16 टाळ्या इथे आपल्या पहिल्या खेळासाठी सहभागी झालेल्या आहेत. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत. खूप खूप अभिनंदन तुमचं आणि शुभेच्छा सुद्धा. आणि ह्यातल्याच 10 जणी जाणार आहेत पुढच्या फेरीमध्ये, ठीक आहे, आणि त्यातलीच होणार आहे हुकुमाची राणी. पण आपला पहिला खेळ घेण्यासाठी मी या 16 तायांना 2 भागांमध्ये विभागणार आहे. 8 जणींचे 2 ग्रुप करणार आहेत. तर पहिल्यांदा 8 जणींना इथे थांबायची विनंती करतो. बाकीच्या 8 त्यांनी जरा समोर बसून घ्यायचे. या आणि सुरू करूया आपला पहिला खेळ, ज्या खेळाचं नाव आहे हा खेळ आहे. आणि या खेळातून 3 जणी 3 ताई बाद होणार आहेत. ओके, चला तर बघूया कोण आहेत त्या 5 ताई जाणार पुढच्या फेरीमध्ये. आणि त्यासाठी सुरू करूया. आता आपण मळ्यात उभे आहोत. हे तळे, ठीक आहे, हे मळे. चला रेडी. आणि आता आपला उडी मारायची आहे मळ्यात. व्हेरी गुड. तळ्यात. मळ्यात, तळ्यात, मळ्यात, तळ्यात, मळ्यात, तळ्यात, मळ्यात, मळ्यात, तळ्यात, मळ्यात, मळ्यात. व्हेरी गुड. 3 ताया, तुमचं खूप खूप अभिनंदन. तुम्ही बाद झालेल्या आहेत. तुम्ही समोर जाऊन बसू शकता. आणि 8 तायांमधून 3 ताया बाद झालेल्या आहेत आणि ह्या 5 ताया गेलेल्या आहेत आपल्या पुढच्या फेरीमध्ये. जोरदार टाळ्या आणि खूप खूप अभिनंदन. 5 ताईंना विनंती करतो की समोर जाऊन बसायचंय आणि 8 ताईंना विनंती करतो की त्यांनी इथे यायचंय. या. आणि आता बघूया या 8 तायांपैकी कोण आहेत त्या 5 ताया ज्या जाणार आहेत पुढच्या फेरीमध्ये आणि कोण आहेत त्या 3 ताया ज्या बाद होणार आहेत. चला तर सुरू करूया तळ्यात मळ्यात ह्या खेळाला. चला सगळे तयार आहेत नक्की. पुढे ते तळे, जिथे उभे आहोत ते मळे. ओके, चला तर मग सुरू करूया. आणि आता आपल्याला उडी मारायची आहे तळ्यात, मळ्यात, तळ्यात, मळ्यात, तळ्यात, मळ्यात, तळ्यात. तू बाद झालेली आहेस, तिथे उभं बसायचं. आता आपण तळ्यात आहोत. रेडी. 1 2 3. मळ्यात, तळ्यात, मळ्यात, तळ्यात, मळ्यात, तळ्यात, मळ्यात,
मळ्यात. शाबाश. 1 आणि 2 आउट झालेले आहेत. व्हेरी गुड. आणि तळ्यात मळ्यात या खेळातून या 10 ताया आलेल्या आहेत आपल्या या पुढच्या फेरीमध्ये. आणि या फेरीमध्ये खेळ होणार आहे ज्या खेळाचं नाव आहे, म्हणजे कसं आहे की तुम्हाला समोर फुगे दिसत आहेत. किती फुगे आहेत? 5. पण आता गंमत अशी इथे आहे की इथे तुमच्या डोळ्यावरती पट्टी बांधली जाणार आहे आणि पट्टी बांधायला तुमच्यात मैत्रिणी इथे येणार आहे. पण पट्टी बांधल्यानंतर एक संगीत वाजवलं जाणार आहे. त्या संगीतावरती नाचायचे, गोल फिरायचे आणि संगीत थांबल्यानंतर ते फुगे फोडायला जायचे. 5 ताया त्या फुगे फोडणार आहेत. म्हणजे एका वेळी एकच फुगा ताई फोडणार आहे. फुगा फोडल्यानं तिथेच खाली बसायचे. म्हणजेच 5 ताया हे फुगे फोडणार आहेत. त्या 5 ताया जाणार आहेत आपल्या पुढच्या फेरीकडे. ठीक आहे, चला तर बघूया कोण आहेत त्या 5 ताया आणि कोण फोडणार आहेत ते 5 फुगे. पण त्यासाठी मी विनंती करतो आपल्या इतर तायांना की त्यांनी यायचे आणि ह्या ताईंच्या डोळ्यावर पट्टी बांधायची आहे. या. आणि सगळ्या ताईंच्या डोळ्यावरती पट्टी बांधली गेलेली आहे. आणि आता खरा खेळ इथून सुरू होतोय. चला तर मग त्यासाठी म्युझिक प्लीज. नाचायचंय, नाचायचंय. हा. गोल फिरायचंय, गोल फिरायचंय. गोल फिरायचंय, गोल फिरायचंय. गोल फिरायचंय, गोल फिरायचंय, गोल फिरायचंय. ताई, ताई, हा, ताई, हा, गोल फिरायचंय. ताई तू पण गोल फिरायचंय, गोल फिरायचंय. हा, गोल फिरायचंय. ताई गोल फिरायचंय. ताई, हा. हा, व्हेरी गुड. हा, ए क्या बात आहे. नाचायचंय, नाचायचंय. हा, ताई गोल फिरायचंय. हा, हा, व्हेरी गुड. हा, चला पुन्हा पडायला चला. हा, हा, व्हेरी गुड, व्हेरी गुड. हा, शाबास. हा. हा, शाबास. हा, शाबास. हा, फुगा फोडल्यानंतर खाली बसा, खाली बसा. फुगा फोडल्यानंतर खाली बसा, फुगा फोडल्यानंतर खाली बसा. हा, शाबास, शाबास. हा, हा, शाबास. व्हेरी गुड. ये 5. हा, शाबास. हा, व्हेरी गुड. खाली फुगा ताई, खाली फुगा आहे, खाली फुगा आहे. हा, खाली वाग, खाली वाग. हा, खाली वाग. हा, शाबास. हा, हा, शाबास. पुढे, 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 अजून पुढे. हा, अजून पुढे, पुढे. हा, हा, ये बात. हा, शाबास. हा, ताई चालू दे. फुगा पुढे, पुढे. हा, हा, शाबास. ताई हा खाली फुगा आहे. ताई हा खाली वाग, खाली वाग. फुगा जवळ आहे, हा जवळ आहे. शाबास. हा, फोड. हा, हा, फोडा. हा, फोडा. हा, हा, शाबास. हा, हा, शाबास. हा, हा, शाबास, शाबास. हा, फुगा फोडा. हा, फुगा फोडा. हा, जोरदार टाळ्या हो, जाऊ दे, जोरदार टाळ्या. आणि आम्ही कोशिंबीर या खेळातून ह्या 5 ताया आलेल्या आहेत आपल्या या पुढच्या फेरीमध्ये, ज्या खेळाचं नाव आहे. हा खेळ असा आहे की प्रत्येक ताईसमोर एक डिश आहे. त्या डिश मध्ये पीठ आणि त्या पिठामध्ये एक नाणं आहे. फुंकर मारून ते नाणं बाहेर काढायचंय आणि हात न लावता तोंडाने ते नाणं उचलायचे आणि ती समोरची सफेद लाईन ती पार करायची. पहिल्या 2 ताया ती सफेद लाईन पार करतील त्या जाणार आहेत आपल्या शेवटच्या आणि फायनल फेरीमध्ये. आणि त्यातूनच होणार आहे आपली हुप्पाची राणी. त्या बघूया या तया सगळ्या सज्ज झालेल्या आहेत. कसं वाटते ताई? छान वाटते. आता हा खेळ खेळायचंय. हा, कसं वाटते? काय स्ट्रॅटेजी वापरणार आहे तुम्ही? फुंकर मारणार आहे. फुंकर मारणार आहे. ते तर मारायचेच आहे फुंकर, त्याशिवाय नाणं कसं नाणं बाहेर येणार नाही. येणार नाही. बरोबर. पण हुप्पाची राणी व्हायचंय. आता इथपर्यंत आले तो व्हायचंय. काय वाटतं ताई तुला? नर्वसनेस. नर्वसनेस का बरं? काय होईल माहिती नाही आता. बघा काय माहितीये ना, आयुष्य हेच असतं. संसार तुम्ही करत असता, ज्या जिगरीने तुम्ही करत असता है की नाही, त्याच्यामध्ये असेच येत असतात अडथळे. काही लोकांचं खूप बोलणं डोळ्यात खूप होत असतं है की नाही. तसं मनापासून पटलं बघा, हरकत नाही. पण हे असंच असतं की आयुष्य असतं, आपला संसार आपण अशाच पद्धतीने आपण पुढे नेत असतो. तो असं समजा की हा आपला संसार आहे
आणि त्यामध्ये जे नाणं आहे ना तो त्या संसारातलं सुख आहे, आनंद आहे. तो आनंद फक्त घ्यायचा आहे आणि ती समोरची लाईन व्यवस्थित पार करायची आहे आणि आपला संसार सुखाचा करायचा आहे. ताई कसं वाटतंय तुला? लहानपणीच्या आठवणी आल्या सर. आल्या ना, क्या बात आहे. तेच तर आमचं खास वैशिष्ट्य आहे. हा ताई काय म्हणणं आहे तुझं? सुखमाची राणी व्हायचे. हुकमाची राणी व्हायचे. कसं वाटते म्हणजे या खेळात आल्यानंतर? छान वाटते. छान फायनल मध्ये जाऊ आता. आता जाऊ ना. हा, आणि काय म्हणणे? काही नाही, जिंकायचंय. जिंकायचे. ये पा जिंकणे काय आपने को. व्हेरी गुड. आणि आता त्यासाठी तुमची वेळ सुरू होते. 1 2 3. शाबास. शाबास शाबास शाबास. हात लावायचा नाही, हात लावायचा नाही, हात लावायचा नाही. ये लवकर हात लावायचा नाही, हात लावायचा नाही. हा लवकर 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 लवकर. हा लवकर 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 लवकर. हा ये पाच, ये पाच. जवळ धुक्यातून चालल्यासारखं वाटतंय मला. या लवकर आहे, त्या 5 या इथे लवकर या. हा. आणि प्रेमाची फुंकर या खेळातून 2 ताया विजेत्या झालेल्या आहेत. त्या 2 ताया माझ्या बाजूला उभ्या आहेत. ताई नाव सांग तुझं पटकन. रोहित खरात. भाग्यश्री ताई ती विजेती झालेली आहे. ताई तुझं नाव सांग. सुवर्ण दाभाडे. सुवर्ण. अरे बापरे. हरकत नाही. एका जोरदार टाळ्या 5 तायांसाठी होऊन जाऊ दे. 5 तायांसाठी. पण खूप चांगला प्रयत्न केलेला आहे, खूप चांगला प्रयत्न केलेला आहे त्यांनी. पण ज्यांनी अगदी खूप व्यवस्थित विचार करून हा खेळ केलेला आहे त्या 2 ताया इथे विजेता झालेल्या आहेत आणि त्या गेलेल्या आहेत आपल्या पुढच्या आणि अर्थातच शेवटच्या फेरीकडे. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. जोरदार टाळ्या. आणि प्रेमाची फुंकर या खेळातून या 2 ताया आलेल्या आहेत आपल्या ह्या शेवटच्या खेळामध्ये. आणि ह्यातलीच होणार आहे आजच्या भागाची हुकुमाची राणी. आणि हा खेळ आहे, आपण खेळ आपण लहानपणी खेळलेलो आहोत, ओके नाही? तोच खेळ आपण इथे खेळणार आहे. पण इथे वेगळं पण असं आहे की तुम्ही एका रिंगणामध्ये आहात प्लॅस्टिकच्या. त्या रिंगणाला स्पर्श नाही झाला पाहिजे, तुमचा पाय नाही लागला पाहिजे आणि ती रिंग तुटली नाही पाहिजे. ठीक आहे. आणि रशी अशी खेचायची की ताई ह्या रिंगाच्या बाहेर आली पाहिजे आणि तुम्ही पण अशी खेचायची की ही ताई रिंगाच्या बाहेर आली पाहिजे. जी ताई पहिल्यांदा बाहेर येईल रिंगणाच्या ती बाद. ठीक आहे. हा रेडी? क्या बात आहे. हा ताकद लावायची आहे. तुमचा ज्यांच्यावरती राग आहे त्याच्या चेहऱ्या डोळ्यासमोर आणि खेचा जोरात. तुमची वेळ सुरू होते. 1 2 3. हा व्हेरी गुड. हा शबाश शबाश. रिंगणाच्या बाहेर नाही आला पाहिजे तुम्ही. हा व्हेरी गुड. जोर लगा के. हा पाय 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 आतमध्ये घ्यायचंय, पाय आतमध्ये घ्यायचंय. आता तुमचा पाय बाहेर होतो तुम्हाला बात करणार. हा रेडी. व्हेरी गुड. हा शबाश. हा शबाश. ये पात. हा खेचो. व्हेरी गुड. हा शबाश. ये पात. ये पात. व्हेरी गुड. हा अरे नुसतं असंच करत राहणार आहे का? हा व्हेरी गुड. हा हा स्ट्रॅटेजी वापरा. आणि आजच्या खेळाची हुकुमाची राणी आहे ही ताई. जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. खूप खूप अभिनंदन. आणि उपविजेती ताई ठरलेली आहे ही ताई. ताई तुझं खूप खूप अभिनंदन. कसं वाटतंय उपविजेती झाल्यानंतर? छान वाटतंय. छान विचार वाटतंय. पण नव्हता केला सर. उपविजेती तुम्ही झालेले आहेत आणि हुकुमाची नाही. राणी झालेली आहे ही. हो का? कसं वाटतंय उपविजेती झाल्यानंतर? छान वाटतंय. या खेळामध्ये कोणी कोणाला बाहेर काढलं रिंगणातून? त्या ताईला मी बाहेर काढले. हो ना. तरी सुद्धा तुम्ही म्हणतात की मी उपविजेती झाले, मला छान वाटते. हा ना इकडं कप. हा कप ह्यांचा आहे. उपविजेती झालेली आहे ही ताई. क्या बात आहे. कसं वाटतंय ताई? छान वाटतंय. छान वाटतंय. हा पण आता ह्याच कपातून चहा आणि कॉफी प्यायची, भाऊजींना द्यायचे, त्यांना सांगायचंय हा घ्या कप आणि बसा गप. आणि आपल्या आजच्या भागाची हुकुमाची राणी झालेली आहे ही ताई. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे.
कसं वाटतंय ताई? खूप छान वाटतंय. विचार पण नव्हता केला हुकमाची राणी झालेली असतो. हो. आधी सगळ्यात आधी कोणाला सांगणार आहे? मिस्टरांना. मिस्टरांना सांगणार आहे. क्या बात आहे, व्हेरी गुड ताई, खूप खूप मनापासून अभिनंदन तुझं. सोहळा सख्यांचा सोहळा सख्यांचा हो 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 सोहळा सख्यांचा. आणि आजच्या भागाची हुकुमाची राणी झालेली आहे ही ताई. आणि मला खात्री आहे की तुम्हाला सुद्धा खूप धमाल आलेली असणार हा भाग बघताना, आणि तेवढीच गंमत ह्या आपल्या प्रत्येक भागामध्ये असते. तेव्हा भेटूया पुढच्या भागात अशीच धमाल मजा मस्ती करत एका नव्या हुकुमाच्या राणी सोबत. जोरदार टाळ्या.